त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। मित्र हो, लोकशाहीचा विषय आला की तो आपल्या जिव्हाळ्याचा असतो। ही लोकशाही तिचं अस्तित्व राहावं यासाठी लोकशाहीवादी संविधानवादी या देशामध्ये झटून प्रयत्न करीत आहे। पण या संदर्भात एक घटना पंजाब राज्यामध्ये घडलेली आहे। पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील फतेगड चुरी या विधानसभा क्षेत्रामधील हार्दोवाल कालन नावाची एक ग्रामपंचायत किंवा गाव, या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा लिलाव करण्यात आलेला आहे आणि या लिलावाची सुरुवात तब्बल 50 लाखापासून सुरू होऊन 2 कोटीपर्यंत ती लावण्यात आलेली आहे। आणि या 2 कोटी मध्ये हा लिलाव ज्यांनी घेतला ते आत्मा सिंग नावाचे भाजपाचे राजकीय नेते आहेत आणि त्यांनी 2 कोटी रुपयामध्ये सरपंच पदाचा लिलाव केला। या आत्मा सिंग यांचे वडील वासन सिंग हे देखील कधी काळी या गावचे सरपंच होते आणि असं म्हटलं जातं की हे गाव जवळपास 300 ते 350 एकर जमीन असलेल्या ग्रामपंचायतीचं गाव आहे। आणि का ही चुरस निर्माण झालेली आहे आपल्याला माहित आहे की ग्रामीण भागामध्ये ही जी 3 स्तरीय आता सत्ता आली, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि त्यानंतर लोकसभा, या 3 स्तरीय सत्तेमध्ये ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्ती याचा सत्तेत सहभाग व्हावा म्हणून पंचायत राज ही जी घटना दुरुस्ती 73वी घटना दुरुस्ती जी झाली ती ग्रामपंचायत संदर्भात आणि 74वी नगरपालिकांच्या संदर्भात, तर या घटना दुरुस्तीनंतर गावाच्या व्यक्तीपर्यंत 73व्या घटना दुरुस्तीनंतर गावाच्या व्यक्तीपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे हा मुख्य मुद्दा। आणि म्हणून केवळ ग्रामपंचायतची जी बॉडी आहे म्हणजे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्याही पलीकडे जाऊन ती गावातल्या व्यक्तीपर्यंत ती सत्ता जायला हवी म्हणून ग्रामसभा देखील आली। आणि गावाचा विकास करण्यासाठी ज्या योजना आहेत म्हणजे केंद्र सरकारच्या असतील, राज्य सरकारच्या असतील, त्या राबवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे दिलेली असते। हे काम करण्यासाठी विकास निधी असेल किंवा एकूण ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जे काम केलं जातं विकासाच्या संदर्भात, हा सगळा निधी केंद्राचा आणि राज्याच्या ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित केला जातो, ग्रामपंचायतींना थेट त्यांच्या अकाउंटवर दिला जातो। यानंतर म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक अर्थकारण, त्या सत्ताकारणामध्ये एक अर्थकारण आलेलं आहे। आता हे सगळं ठीक आहे की गावाचा विकास या योजनांमधून होतो, कोणत्याही गावाच्या विकासासाठी केंद्राने आणि राज्याने दिलेल्या योजना त्या ठिकाणी ग्रामपंचायत राबवत असते। परंतु या ग्रामपंचायतीमध्ये जो मुख्य व्यक्ती तो सरपंच आणि त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य आणि त्याबरोबर एक बॉडी बनवलेली असते। तर या सरपंच पदाची निवड कधी काळी ग्रामपंचायत सदस्यांमधून होत असते। म्हणजे ग्रामपंचायतचे एकूण सदस्य 7 सदस्यांची ग्रामपंचायत असेल, 11ची असेल, 15ची असेल, 19ची असेल, अशा प्रकारे सदस्य संख्या ग्रामपंचायतीची निश्चित असते आणि यांच्यामधून मग नंतर सरपंच निवड होते। परंतु बऱ्याच वेळा काही राज्यांमध्ये आणि बऱ्याच वेळा महाराष्ट्रात देखील ज्या वेळेस सरकार बदलतं म्हणजे काही वेळा सरकारच्या अचानक मनात येतं की ग्रामपंचायतीचे सरपंच हे थेट लोकांमधून निवडून आणायचे आणि नंतर सरकार बदलतं आणि त्याला असं वाटतं की ग्रामपंचायतीचे सरपंच हे सदस्यांमधून निवडून आणायचे। आता या दोन्ही गोष्टींचं लोकशाही व्यवस्थेमध्ये दोन्ही गोष्टींचे काही फायदे आहेत, काही दुष्परिणामही आहेत। म्हणजे बऱ्याच वेळा ग्रामपंचायत सदस्य निवडून आणल्यानंतर 2 गटातल्या सदस्यांमध्ये पळवापळवी सुरू होते। आता ही पळवापळवी आपल्याला आता राज्यांमध्ये दिसायला लागली। म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा गेलं तेव्हा या राज्यामध्ये आमदारांची पळवापळवी झाली आणि अजूनही त्या पळवापळवीचं वैध किंवा अवैध हे ना सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ अजून स्पष्टपणे सांगू शकलं, त्याच्यावर निर्णय देऊ शकलेला आहे किंवा काय असो, प्रश्न हा नाही। प्रश्न हा आहे की प्रत्येक
व्यवस्थेची एक मर्यादा असते, त्याचे काही फायदे असतात, काही तोटे असतात. आता ग्रामपंचायत मधून थेट सरपंच निवड जर केली तर या सरपंच पदासाठी जी निवड व्हायची तर त्यामध्ये सदस्यांची पळवापळवी सुरू होणं. आता या गोष्टीला जर मर्यादा आणायची असेल तर जनतेमधून थेट सरपंच निवडून आणणं. पण यामध्ये काय होतं की गावाचंच विभाजन हे थेट होऊन जातं. म्हणजे सरपंच कोणाला करायचं यासाठी गावही 2 मतांमध्ये 3 मतांमध्ये विभाजित होतात. तर या सगळ्या गाव पातळीवर या सगळ्या गोष्टी टाळल्या जाव्यात यासाठीचे प्रयत्नातून अनेक प्रयोग होत असतात. पण या पंजाबमध्ये आता येणाऱ्या 4 तारखेला त्या ग्रामपंचायत निवडीसाठी अर्ज दाखल करण्याची आता तारीख जाहीर झालेली आहे का त्या राज्याच्या निवडणूक आयोगाने ते जाहीर केलेलं आहे. 5 तारखेला त्याची स्क्रुटिनी होईल. 4 ऑक्टोबरला जे अर्ज भरतील त्याची 5 ऑक्टोबरला स्क्रुटिनी होईल आणि 7 ऑक्टोबरपर्यंत अर्ज माघारीची तारीख आहे आणि त्यानंतर 15 ऑक्टोबरला मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी देखील त्याच दिवशी संध्याकाळी होईल. आता याच्यामध्ये एकूण 13,237 सरपंच पद निवडण्यासाठी घेण्यात आलेले आहेत आणि 83,437 ग्रामपंचायत सदस्यांची निवड या प्रक्रियेमध्ये होणार आहे. पण या प्रक्रियेमध्ये आता अतिशय धक्कादायक अशी ही बाब आहे की गुरदासपूर जिल्ह्यातील हर्दवाल कालन नावाच्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाला थेट लिलावात आणण्यात आलेला आहे. आणि विशेष चीड आणणारी असेल किंवा दुर्दैवी असेल कुठल्या शब्दात म्हणावी तर त्या गावाच्या नागरिकांचा देखील त्या लिलावाला पाठिंबा आहे. कारण भाजपाचे ज्या आत्मा सिंग यांनी 2 कोटीला हा सरपंच लिलाव घेतला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हे 2 कोटी रुपये हे गावाच्या विकासासाठी लावता येतील. जर त्या गावाच्या सरपंच पदाचा लिलाव 2 कोटीमध्ये विकत घेतला जात असेल तर याचा अर्थ 2 कोटी वसूल करून वरून आणखी 2 कोटी रुपये कमावण्यासाठी ते आहे का सगळं, हा प्रश्न उभा राहतो. दुसरा प्रश्न की जी लोकशाही प्रक्रिया आहे त्या लोकशाही प्रक्रियेला यामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा हा प्रकार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जे विरोधी नेते आहेत प्रतापसिंग बाजवा हे विरोधी नेते यांनी या गोष्टीला कळाडून विरोध केला आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की व्हिजिलन्स ब्युरोची स्थापना करून ज्यांनी या लिलावात सरपंच पद विकत घेतलं आणि ज्यांनी हा लिलाव घडवून आणला त्यांच्या विरोधात थेट चौकशी करून त्यांना तुरुंगात डांबलं गेलं पाहिजे अशी थेट त्यांनी मागणी केलेली आहे. कारण अशा पद्धतीनं लोकशाही सत्तेचं विकेंद्रीकरण हेच जर अर्थकारणावर आधारलेलं राजकारण म्हणून जर पुढे आलं तर ज्या देशामध्ये अलीकडे कॉर्पोरेट उद्योजकांच्या संदर्भात हे म्हटलं जातं आहे की राजकारणामध्ये कॉर्पोरेटचा जो पैसा आलेला आहे आणि त्या कॉर्पोरेटच्या पैशाच्या माध्यमातून राजकारण आणि सत्ताकारणाला ज्या पद्धतीनं ढवळून काढलं जात आहे ही बाब जर ग्रामपंचायत पातळीपर्यंत आलेली आहे, ती राज्यांच्या विधानमंडळांपर्यंत आलेली आहे, ती कदाचित उद्या केंद्रापर्यंतही जाईल आणि म्हणून हा लोकशाहीचा खून आहे असं जे विरोधी नेते प्रतापसिंग बाजवा यांनी म्हटलेलं आहे ते अतिशय सार्थ विधान त्यांनी केलेलं आहे. कारण ज्या पद्धतीनं एखाद्या गावाची सत्ता हातात घेण्यासाठी 2 कोटीचा लिलाव केला याचा अर्थ कॉर्पोरेट उद्योजक यामागे आहेत का आणि एवढा पैसा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी जर मोजण्याची तयारी आहे एखाद्या व्यक्तीचं तर याचा अर्थ काय आहे. ती व्यक्ती स्वतः घरातून पैसा देते आहे, त्या व्यक्तीच्या माध्यमातून कॉर्पोरेट पैशांचं अर्थकारण करता आहे आणि त्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये आता बऱ्याच ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये गोडाऊन्स निर्माण केले जातात, त्यामध्ये स्टोरेज केले जातात, अशा वेगवेगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी केल्या जातात आणि म्हणून अशा प्रकारे सत्तेच्या विकेंद्रीकरणाला जर शह दिला जात असेल आणि त्या गावामध्ये तो दिला जात असेल तर या विरोधात प्रशासनाने निश्चितपणे कठोर कारवाई करणं गरजेचं आहे.
एखाद्या सरपंच पदाचा लिलाव होईपर्यंत त्या ठिकाणचं प्रशासन झोपा काढतं का? कारण कुठलाही लिलाव करण्यासाठी त्या ठिकाणी गावातील लोकांना माहिती दिली गेली असेल आणि ती माहिती दिली गेल्यानंतर तालुक्यातील तहसीलदारांच्या कानापर्यंत ते येऊ नये का? किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या कानापर्यंत ते येऊ नये का? मग या प्रक्रियेला वेळीच थांबवण्याची बाब का करण्यात आली नाही, हाही प्रश्न यामध्ये आहे. आणि त्यामुळे प्रशासन जरी यानंतर खळबळून जागं झालं असेल तरी प्रशासनाची दिरंगाईही यामध्ये काही आहे का, याचीही चौकशी होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे ग्रामपंचायतीचे सरपंच आता थेट जनतेतून निवडले गेले पाहिजे की ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडले गेले पाहिजे, याही प्रक्रियेला लोकशाही प्रक्रियेचा भाग म्हणून जर आपल्याला पाहायचं असेल किंवा तसं बनवायचं असेल तर निश्चितपर्यंत सरपंचाची निवड ही निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमधूनच झाली पाहिजे. कारण ग्रामपंचायत सदस्य हा स्थानिक लोकप्रतिनिधी आहे आणि त्या स्थानिक लोकप्रतिनिधीला त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रमुख कोण असावा याच्या निवडीचा अधिकार असावा. अन्यथा ही सरपंच पदाची जी थेट निवड आहे ही एक प्रकारे अध्यक्षीय पदाला किंवा त्याचा प्रयोग करणारी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे अशा प्रक्रियांनाही आता थांबवणं गरजेचं आहे. पंचायत राज विधेयकाने जे अधिकार ग्रामीण भागाला दिलेले आहेत, ग्रामपंचायतला दिलेले आहेत, सत्ता विकेंद्रीकरणाचे जे तत्व आहे आणि त्या गावातील व्यक्तीपर्यंत सत्ता जाणं म्हणजे ज्यासाठी ग्रामसभा आयोजित केली जाते आणि त्या ग्रामसभेच्या ठरावानुसार त्या गावाच्या विकासाची कामं होतात. केंद्र आणि राज्याचा निधी त्या गावापर्यंत जातो आणि त्या योजनांसाठी तो खर्च होतो. त्यामुळे ग्रामपंचायतींकडे येणारा केंद्र आणि राज्य सरकारांचा हा पैसा हा या सरपंच पदाच्या लिलावासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे की त्या गावाच्या अवतीभोवती असणारी जमीन 300-350 एकर जमीन यावर कॉर्पोरेट उद्योजकांचा डोळा आहे का, नेमकं काय आहे हे देशासमोर यायला हवं. अन्यथा सत्तेच्या विकेंद्रीकरणाची ही जी प्रक्रिया आहे ही उद्ध्वस्त होऊन लोकशाहीचाच खून होण्याचा धोका आहे. त्यामुळे हा धोका टाळायचा असेल तर अशा प्रकारच्या लिलाव करणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई ही व्हायला हवी, अशी आता पंजाबच्या जनतेची ही मागणी आहे. आणि या मागणीला कसं पुढे रेटलं जातं हे निश्चितपणे आपण बघू. आज आपण हा व्हिडिओ पाहिला, हा विषय आवडला तर निश्चितपणे हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.